सध्या सगळीकडे हळदी-कुंकाची आणि सणांची रेलचेल चालू आहे आणि सर्व महिलांची धावपळ चालू आहे. मात्र कामाच्या गडबडीत अनेकांना रांगोळी काढण्यासाठी वेळ मिळत नाही, तर अनेकांना रांगोळी काढताच येत नाही. तर सणांच्या दिवसांमध्ये आणि हळदी-कुंकाच्या वेळेस वेळ वाचवण्यासाठी सध्या झटपट रांगोळ्या काढायचे साचे आणि रांगोळ्याचे बरेच साचे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर बाजारात जाऊन हे रांगोळीचे साचे खरेदी करण्यापेक्षा आपण वेळ वाचवून घर बसल्या आपण होलसेल रेटमध्ये हे साचे घरी मागवू शकतो. याआधीच मी रांगोळीचे साचे म्हणजे लाकडी रांगोळीच्या साचेंचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. उंबरठ्याभोवती काढायची रांगोळी, त्याचबरोबर प्रत्येक सणाची रांगोळी, मंत्र असणारी, देवांची नावं असणारी अशा बऱ्याच रांगोळीचे साचे मी आधीच तुमच्याबरोबर शेअर केले होते. परंतु हे काही नवीन साचे आहेत, ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर इथे पहा, आताच राम मंदिराचा हा साचा उपलब्ध आहे. खूप छान, सुबक आणि सुंदर अशी रांगोळी या साच्यातून काढली जाते आणि बऱ्याच दिवस हे साचे टिकतात. कोणतीही पूजा असो किंवा नैवेद्याचं ताट आपल्याला वाढायचं असेल किंवा कोणाला घरी जेवायला बोलवायचं असेल, रक्षाबंधन असेल किंवा भाऊबीज असेल, तर ताटाभोवती सुंदर अशी आखीव रेखीव आणि नाजूक रांगोळी सर्वांनाच पाहायला आवडते. तर इथे पहा, अशी ताटाभोवती काढायच्या सुंदर अशा रांगोळीचे साचे या ताईंकडे उपलब्ध आहेत. तर एक तुम्हाला मी इथे रांगोळी काढून दाखवते. खूप सुंदर आणि छान अशी डिझाइन उठते. बऱ्याच डिझाइन ही तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला ज्या डिझाइन आवडतील ते या तुम्ही ताईंकडून मागवून घेऊ शकता. आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्यातले काही छोटे-मोठे साचे मी तुम्हाला इथे दाखवत नाही. तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक देते. तर हे मोठे साचे आहेत. तुम्हाला असे साचे हवे असतील तर स्क्रीनवरती तुम्हाला त्याचे रेट, त्याची साईज ही दिसेल आणि त्याचबरोबर त्या ताईंचा नंबरही दिसत असेल तर त्यांच्या मोबाईलवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बरेच साचे आणि डिझाइन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. तर ताटाभोवती काढायच्या रांगोळीचे बरेचसे ऑप्शन इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील.
लवकरच रथसप्तमी येत आहे, तर रथसप्तमीच्या दिवशी आपण अशी रांगोळी काढत असतो. तर 16 जानेवारीच्या दिवशी रथसप्तमी आहे, तर या दिवशी अशी रांगोळी आपण अंगणामध्ये काढत असतो. तर याही रांगोळीचे साचे या ताईंकडे उपलब्ध आहेत. हे साचे वापरायला अत्यंत सोपे, सुंदर आणि बऱ्याच दिवस टिकणारे आहेत. तर तुम्हाला हे साचे मागवायचे असतील तर तुम्ही या ताईंशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. बरेचशा डिझाईन त्यांच्याकडे आहेत. सध्या व्हिडिओमध्ये मी सर्व डिझाईन तुम्हाला दाखवू शकत नाही. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून सर्व डिझाईन्स मागवून घेऊ शकता. तुम्हाला कोणती साईज हवी आहे किंवा कशा पद्धतीच्या रांगोळीचे साचे हवे आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला त्या फोटोज किंवा इतर माहिती नक्कीच शेअर करतील. तर याआधीच मी तुम्हाला अशा पद्धतीचे जे बॉर्डर आपण बनवत असतो पूजेच्या भोवती, म्हणजे चौरंगाच्या भोवती किंवा उंबरठ्याच्या बाजूला आपण अशा रांगोळीचे बॉर्डर काढत असतो. तर अत्यंत सोप्या पद्धतीने आणि वेळ न घालवता पटकन अशा बॉर्डर रांगोळी या साच्यांमुळे बनवून तयार होतात. ते दिसायलाही खूप सुंदर दिसतात. दिवाळी असो, दसरा असो, होळी असो किंवा कोणतीही देवीची पूजा असो, अशा वेळेस तुम्ही अशा रांगोळी काढून तुमचे पूजेचे स्थान किंवा पूजेचे ठिकाण हे खूप छानरित्या सुशोभित करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.